मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा काही ठाम पत्ता नाहीये आणि राज्यातील बऱ्याच महापालिकांचा कारभार हा लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे। हा कारभार सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीये आणि यामुळे पालिका प्रशासनाचे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून आणि सामान्य जनतेकडून केला जातो। मुंबईकरांच्या समस्या आता मनसे स्टाईलने सोडवण्यासाठी मुंबईच्या विविध ठिकाणी आता एक हटके उपक्रम मनसे राबवणार असल्याचं कळतंय। या उपक्रमाअंतर्गत पालिकेच्या समस्या थेट तुमच्या उपनगरात सोडवल्या जातील अशा पद्धतीने या उपक्रमाचे नियोजन होणार आहे। नक्की हा प्रकार काय आहे, मुंबईकरांच्या समस्या मनसे कशा पद्धतीने सोडवणार आहे याचा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी आणलाय। यात मनसेची प्रतिपालिका सभागृहाची संकल्पना मी सांगणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना याचा काय फायदा होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुंबईसह अनेक राज्यात नगरसेवकांची निवडणूक झालेली नाहीये आणि एरवी काय होतं, तुमच्या चाळीत किंवा बिल्डिंगमध्ये बरेच दिवस पाणी नाही येत, डासांचा त्रास भरपूर वाढलेला असतो, कुठेतरी पाईपलाईन फुटते, कुठेतरी नाल्याची सफाई जी असते ती झालेली नसते, असे एक ना अनेक त्रासांना तुम्ही सामोरे जात असता। आता यासाठी आपण नगरसेवकाला निवडून देतो आणि तुमच्या उपनगरातील समस्या जे आहेत ते हा नगरसेवक सॉल्व्ह करत असतो। मात्र आता बरेच वर्ष झाले ही निवडणूक काही होत नाहीये आणि तुमच्या समस्या हे काय आमदार सॉल्व्ह करण्यासाठी लगेच अवेलेबल देखील नसतो, त्याच्याकडे याहून मोठमोठे विकासाची कामं असतात। मग आता सामान्य जनतेकडे पाहणार कोण? तर हा जो प्रॉब्लेम आहे त्याला सोडवायला आता मनसेने धाव घेतली। अनेक महानगरपालिकांमध्ये मागील काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले पालिका सभागृह आहे हे भरलेले नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत प्रतिपालिका सभागृह आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे। तुम्ही म्हणाल काय नवीन प्रकार आहे हा, तेच सांगायला हा आजचा व्हिडिओ बनलाय। तर या प्रतिपालिका सभागृहाबाबत मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माहिती देत म्हटलंय, काही ठिकाणी 3 वर्ष, काही ठिकाणी 5 वर्ष होत आलेत, मात्र महापालिका अस्तित्वात नाहीये आणि ही महापालिका 2 चाकावर चालते। यातला एक चाक म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे पूर्णपणे पंक्चर झालेलं आहे। त्या एका चाकाची वाट लागली। आता ही त्या पंक्चर झालेल्या चाकामुळे पलटलेली जी गाडी आहे ती रुळावर आणण्यासाठी ही प्रति महापालिका संकल्पना आम्ही सुरू करतोय। फेक प्रॉब्लेमवर बोलायला अनेक जण आहेत, कबरी, कामरा असे अनेक मुद्दे आहेत, मात्र मुंबईतल्या लोकांना त्यांच्या समस्यांवर बोलायचंय आणि म्हणूनच ही प्रतिपालिका संकल्पना आम्ही राबवतोय। एकंदरीत अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। आता हे प्रति महापालिका सभागृह कसं असेल असा प्रश्न आमच्या मनात आला, तेव्हा याची अधिक माहिती संदीप देशपांडे यांनीच दिली। ते म्हणाले, या प्रति महापालिका सभागृहात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीला मनसे पत्र देणार आहे आणि त्यांचे 10 ते 15 जण त्या समस्या सोडवण्यासाठी या सभागृहात येतील। तिकडे लोकांचे प्रश्न ते मांडतील आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतील। यासाठी काही NGO सुद्धा बोलवणार असल्याचं कळतंय। याशिवाय ज्या नागरिकाला महापालिका प्रश्नांसंदर्भात जाण आहे असा एखादा वरिष्ठ व्यक्ती प्रति महापौर म्हणून या सभागृहात बसेल आणि तो कुठल्याही पक्षाचा नसेल, अशी देखील माहिती संदीप देशपांडे यांनी दिली। आता हा प्रति महापौर नेमण्यासाठी पत्रकार आणि काही नागरिक यांची समिती देखील नेमली जाणार आहे, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया ही कोणत्या अजेंड्यानुसार चालते असं व्हायला नको। त्यामुळे ही समितीच ठरवेल की त्या दिवसाचा प्रति महापौर कोण असेल। महत्त्वाचं म्हणजे शहरातल्या एकाच ठिकाणी हे प्रति सभागृह आहे ते भरवले जाणार नसून वेगवेगळ्या ठिकाणी मनसेकडून असे प्रति सभागृह तयार करून एक चर्चा घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेत मनसेला श्रेयवादाचा प्रश्न विचारला असता अशी कोणतीच श्रेयवादाची गोष्ट नाहीये, नाहीतर आम्हीच आमचा प्रति महापौर आणि आमचे प्रतिनिधी बसवले असते, अशी प्रतिक्रिया देण्यात आली। आणि या सभागृहासाठी एखाद्या दुसऱ्या पक्षाचा माणूस जरी मनसेसोबत काम करण्यास आला तरी त्याला सोबत घेऊन ही संकल्पना राबवण्याचे त्यांनी सांगितलंय। यासाठी आयुक्त आणि नगरविकास विभागाला मनसे पत्र लिहिणार असून त्यांचे कोणी अधिकारी यावेळी उपस्थित राहू शकले आणि त्यासाठी देखील ही बातचीत होईल। संपूर्ण सभागृह दरम्यान यातून कमीत कमी समस्या तरी मांडल्या जाव्यात
हा महत्वाचा उद्देश जो आहे तो पार पाडला जाईल असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं। मात्र आता प्रश्न निर्माण होऊ शकतो तो म्हणजे या प्रति सभागृहाला राज्य सरकारचा विरोध असेल का। मात्र संदीप देशपांडे यांनी हे सभागृह राज्य सरकार किंवा कोणाच्या विरोधात नसल्याने यावर काही आक्षेप असला पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये। तुम्हाला काय वाटतं, ही मनसेची हटके संकल्पना तुमच्या प्रश्नांना वाचा फोडेल का आणि प्रतिपालिका सभागृहावर राज्य सरकार अथवा बीएमसी काही आक्षेप घेईल का आणि यातून सर्वसामान्य जनतेचं भलं होईल का, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आणि अशीच माहिती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।